नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. तर प्रत्येकाला पडलेला प्रश्न म्हणजे स्वामी चरित्र सारामृत या पारायणाचे उद्यापन कसं करायचं. बघा, तुम्ही दत्त जयंतीनिमित्त 21 दिवसांच्या सेवा केल्या असतील किंवा तुम्ही एरवी स्वामींचं 21 दिवसांचं पारायण करत असाल तर आपल्याला या पारायणाचं उद्यापन कसं करायचं आहे. जसं आपण स्वामींचे 11 गुरुवार करतो आणि शेवटच्या गुरुवारी जसं उद्यापन करतो त्याच पद्धतीने याचे उद्यापन आपल्याला करायचे आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने उद्यापन करायचं असतं. जसं आपण मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मी व्रताचे उद्यापन करतो त्याचप्रमाणे आपल्याला स्वामी चरित्र सारामृत या पारायणाचे उद्यापन करायचे आहे. मग तुम्ही स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण 21 दिवसांचे करोत, 108 दिवसांचे करो, 11 दिवसांचे करो किंवा 7 दिवसांचे करो, तुम्हाला याच पद्धतीने उद्यापन करायचं आहे. ज्या दिवशी तुमचं उद्यापन असेल त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. घर स्वच्छ करायचं, दरवाजा स्वच्छ करायचा, उंबरठ्यावर हळदीचे लेपन आवर्जून करायचे आहे. आपल्या घरात स्वामी महाराजांचे आगमन होत असतं आणि त्यासाठी हळदीचे लेपन आपल्याला करायचे आहे. दरवाजाला 11 आंब्यांच्या पानांचं तोरण लावायचं आहे किंवा आंब्याच्या पानांची ढाळी लावायची आहे. त्या दिवशी तुम्हाला अगदी साध्या पद्धतीने स्वयंपाक करायचा असतो. तुम्ही वरण, भात, भाजी, चपाती, एखादा गोडाचा पदार्थ स्वयंपाकात बनवू शकतात किंवा तुम्ही पुरणाचा स्वयंपाक सुद्धा बनवू शकता. तर स्वयंपाक तुम्ही कसा बनवायचा हे तुमच्यावरती अवलंबून आहे. तुम्ही साधा स्वयंपाक बनवला तरी सुद्धा चालेल किंवा पुरणपोळी बनवली तरी सुद्धा चालेल. आपले स्वामी अतिशय दयाळू आहेत. असं नाही की मला हेच तुम्ही बनवा, मला तेच बनवा, असं काही सुद्धा नाही. शेवटी आपला भाव महत्त्वाचा असतो. तुम्ही किती भक्तिभावाने मनापासून ते हे करतात हे महत्त्वाचे आहे. तर बघा, या दिवशी तुम्हाला स्वयंपाक बनवायचा आहे, त्यानंतर तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे, आरती करायची आहे. यानंतर तुम्हाला जर का 9 मुलं जेवू घालायचे असतील तर तुम्ही 9 मुले जेवू घालू शकता, 5 मुले जेवायला बोलवू शकतात, एखाद्या जोडप्याला जेवायला बोलवू शकतात, एखाद्या ब्राह्मणांच्या जोडीला जेवायला बोलवू शकतात किंवा तुम्ही घरातल्या घरात उद्यापन करून घरातील सर्वांनी जेवण करायचं आहे. म्हणजेच बघा, तुम्ही तुमच्या इच्छेनुसार यथाशक्तीने उद्यापन करू शकतात. तुम्हाला जर का तुमच्या मैत्रिणींना जेवायला बोलवायचं असेल तर त्यांना बोलवू शकतात, मुलींना जेवू घालवायला बोलवू शकतात, मुलांना जेवू घालायला बोलवू शकतात किंवा तुम्ही मंदिरात जाऊन दान करू शकतात, दानपेटीत दक्षिणा टाकू शकतात, अन्नदान तुम्ही करू शकता. या दिवशी तुम्ही गरजूंना अन्नदान करा, स्वामींच्या मठात केंद्रात अन्नदान करा किंवा मंदिराच्या बाहेर जे गरीब लोक असतात त्यांना खायला काही वस्तू देऊ शकतात. स्वामींना पिवळ्या कलरचे पदार्थ अतिशय प्रिय आहे. मग तुम्ही पिवळी मिठाई, पिवळी फळं, केळी तुम्ही अन्नदान करू शकतात. आता बघा, अशा वस्तू तुम्ही दान करू शकतात. तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला याचं उद्यापन करायचं आहे. आता जो नैवेद्य तुम्ही स्वामींसमोर ठेवलेला असेल तो नैवेद्य तुम्ही नंतर तुमच्या घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून खायचा आहे. या दिवशी तुम्ही गायीसाठी देखील एक नैवेद्य काढू शकतात. या दिवशी तुम्हाला तुमच्या देवघरातील देवांना नैवेद्य दाखवायचा आहे. तुम्ही पूजेची मांडणी वेगळी केली असेल तर तुम्हाला त्या पूजेसमोर, स्वामींच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर त्या पूजेसमोर एक नैवेद्य ठेवायचा आहे. तर या पद्धतीने तुम्हाला उद्यापन करायचं आहे. तुम्हाला असं वाटत असेल की काही महिलांना संध्याकाळी हळदी कुंकवाला बोलवायचं आहे तर तुम्ही त्यांना बोलवू शकतात. तर बघा, शेवटी भाव महत्त्वाचा आहे. तुम्हाला जितकं जास्तीत जास्त करता येईल तितक्या जास्तीत जास्त तुम्ही त्याचं उद्यापन करू शकता. तुम्ही एखाद्या ब्राह्मणासाठी शिधा देखील वेगळा काढू शकतात. नंतर तो ब्राह्मणाला शिधा देऊ शकतात आणि ज्याला काही शक्य नाही त्याने अगदी साध्या सोप्या पद्धतीने वरण, भात, भाजी, एखादा गोडाचा पदार्थ बनवून घरातल्या घरात उद्यापन केलं तरीसुद्धा चालणार आहे. उद्यापनाच्या दिवशी नैवेद्य आरती करायची आहे. आरतीमध्ये तुम्ही गणपतीची आरती म्हणा, नंतर स्वामी समर्थाची आरती म्हणा, त्यानंतर तुम्ही दत्तगुरूंची आरती म्हणू शकतात, देवीची आरती म्हणू शकतात किंवा तुम्ही 2 जरी आरत्या म्हटल्या तरी सुद्धा चालणार आहे. एक गणपतीची आरती म्हणा, त्यानंतर स्वामींची आरती म्हणा आणि त्याचप्रमाणे नैवेद्य आरती आपल्या नित्यपुस्तकामध्ये दिलेली आहे तशी तुम्ही आरती म्हटली तरी सुद्धा चालणार आहे. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर लगेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. उद्यापनाच्या दिवशी तुम्ही स्वामींची मूर्ती असेल तर स्वामींच्या मूर्तीला पाण्याने पुन्हा अभिषेक घाला, त्यांची छान पूजा मांडणी करा, त्यांना छान साज शृंगार तुम्ही घाला. फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्या. काही अजून तुमच्या कमेंट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.